श्रीराम. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सूक्ष्म विषयावर बोलणार आहोत, नामस्मरण आणि एकाग्रता. कधी तुम्हाला असं वाटतं का की मी नाम घेतोय पण चित्त एकाग्र होत नाही? तर मग आज हेच पाहूया की असं का होतं आणि त्यावर उपाय काय. नामस्मरण करताना मनात हजारो विचार येतात, हे अगदी खरं आहे. पण त्यावर उपाय आहे, विचारांचे मनोराज्य करू नका. विचार आले येऊ द्या, पण त्यांना पकडू नका, त्यांच्या मागे जाऊ नका, ते स्वतःहूनच निघून जातील. हे लक्षात ठेवा, चित्त एकाग्र व्हावं म्हणूनच तर नामस्मरण करावं लागतं. एकाग्रता ही नामस्मरणाची अट नाही, ती फलश्रुती आहे. नाम हे चंचल मनाला थांबवण्याचं अत्यंत प्रभावी साधन आहे. जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा ते आपल्याच कानाने ऐकायचं. मन आणि श्रवण दोन्ही नामात गुंतलं की एकाग्रता आपोआप येते. हे करताना आपण अशा विचारात पडू नका की एकाग्रता नाहीये, मग नाम घेण्यात काय उपयोग, की नाम घेतल्याशिवाय एकाग्रता येणारच नाही. हे सगळं बाजूला ठेवा आणि साधं सरळ नाम घ्या. दुसरी एक सुंदर गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जे आवडतं त्यात आपोआप एकाग्रता येते. आपण टीव्ही, मोबाईल किंवा एखादा विषय अभ्यासात नाही अगदी लक्षपूर्वक असतो का? कारण आपल्याला त्यात रस असतो, आवड असते. मग त्या रसाचा उपयोग भगवंताच्या नामात का करू नये? परमात्म्याची आवड ठेवा, म्हणजे त्याच्यातच लक्ष लागेल. एकाग्र होणं म्हणजे त्या ठिकाणी समरस होणं. जसं मीठ पाण्यात गेलं की वेगळं राहत नाही, तसंच आपण नामात मिसळलो पाहिजे. योग, साधना किंवा ध्यानात मिळालेली एकाग्रता ती काही काळापुरती असते, पण नामस्मरणातून निर्माण झालेली एकाग्रता ती खरी, टिकणारी आणि खोल असते. अनेकदा माणूस एकटा असतो, शांत जागी असतो, तरीही मनात कल्पना सुरूच असतात. त्याऐवजी भगवंताशी कल्पना करा. तो आपला मित्र आहे, रक्षक आहे, दाता आहे अशी भावना मनात ठेवा. निराकार भगवंताला सगुण रूपात कल्पनेत आणा आणि तिथेच मन स्थिर करा. म्हणूनच मित्रांनो, नामस्मरण करत राहा, विचार येऊ द्या, पण तुम्ही नामात स्थिर व्हा. कालांतराने तुमचं मन स्वतःहूनच भगवंतात एकाग्र होईल. हीच खरी समाधी आहे. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.